अस्सलामुअलैकुम आदाब। दिन भर की बड़ी खबरों में आपका स्वागत है। मैं हूं काजी शफाउल हक और आप देख रहे हैं हमारा एशिया। आइए देखते हैं आज की कुछ बड़ी खबरें। औरंगाबाद जिले में ऑनलाइन गेम के जरिए सट्टेबाजी और गैर कानूनी पैसे के लेन देन का बड़ा मामला पकड़ा गया है। एलसीबी और करमाड़ पुलिस ने संयुक्त कार्रवाई करते हुए छापा मारा और आरोपियों के पास से 8 लाख रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। इस गैंग के पास से मोबाइल, लैपटॉप, कैश और रिकॉर्ड बुक्स भी बरामद हुए हैं। पुलिस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठौड़ ने बताया कि शहर में ऐसे ऑनलाइन गेमिंग रैकेट्स पर निगरानी तेज कर दी गई है और आगे भी लगातार कार्रवाई जारी रहेगी। 19 तारीख म्हणजे काल PI राजपूत यांना आम्हाला माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही PI राजपूत LCB यांना आदेशित केलं की कुंभेफळे या ठिकाणी ड्रीम सिटी मधील रो हाऊसेस आहेत, त्यामधील रो हाऊस नंबर 14 या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चा एक रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं. PI LCB त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी आम्हाला 9 लोक मिळाले आणि जवळपास 8,27,000चा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला. जे 9 लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. सूरज पाचलोरे वय 26 सिडको छत्रपती संभाजीनगर, प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर, राहुल डनसेना सूरज यादव, रोहन बिशम कुमार, शहबाद खान, वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे. त्याचबरोबर महेंद्र नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा, प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा. असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे. जे 8,27,000चा मुद्देमाल आहे त्यामध्ये 5 लॅपटॉप, 1 टॅब, 22 मोबाईल, 6 वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स, जवळपास 21 वेगवेगळ्या बँकेचे ATM कार्ड्स, 4 QR कोड स्कॅनर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास 35,000 असा एकूण 8,27,500चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. यामध्ये जो गेमिंग ऍप होता तो एक प्लॅटफॉर्म होता southbook.in. या southbook.in वर हा गेमिंग ऍपचा लिंक होती. या लिंकद्वारे लोक जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅम्बलिंगचाच प्रकार होता असं करायचे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे. आतापर्यंत दुबईमधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे. यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध चालू आहे. आज त्यांना पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. यामध्ये सर आरोपी वाढण्याची शक्यता आहे? यामध्ये नक्कीच आरोपी वाढण्याची शक्यता आहे. गुन्ह्याची व्याप्ती जास्त असू शकते, परंतु त्याचा आता तपास चालू आहे. त्याचा मेन सोर्स कुठून आहे? जे ऍप आहे पुढे नेमकं तयार झाल्याचं मेन हेड ऑफिस जो एकंदरीत असं दिसतंय की हा जो किंगपिन आहे तो छत्तीसगडचाच आहे आणि त्यांनीच हा ऍप तयार केला असावा असा अंदाज आहे. व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर? हो, त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेष करून जे सहभागी जे खेळणारे लोक आहेत ते बाहेरच्या देशातील सुद्धा असण्याची शक्यता आहे. हा आता 10-12 दिवसातच झालेला आहे, त्यामुळे आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावर ऍक्ट करणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही त्याच्यावर ताबडतोब एक सर्वसाधारण घरामध्ये कोणालाही लक्षात येणार नाही, परंतु जो जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की असं काहीतरी तिथं सस्पिशियस दिसत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही रेड केलं असतं हे माहिती आहे. गॅम्बलिंगसाठी अगदी कमी शिक्षा आहे, तर याच्यामध्ये फसवणुकीचे वगैरे असं काही प्रकार? यामध्ये आम्ही IT ऍक्टचे सुद्धा सेक्शन लावलेले आहेत, त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावर हे होईल. कोणत्या प्रकारचे गेम्स होते सांगू? त्याच्यात क्रिकेट, वेगवेगळ्या आता त्याचे जे डिटेल्स आहेत ते आम्ही आता ओपन करून त्याच्यात कळेल, पण क्रिकेट सारखे तत्सम ऍप्स आहेत त्याच्यामध्ये. आता हा जो ऍप आहे हा आताचाच आहे का पूर्वीपासून आहे ना आपल्याकडे आता सुरू झालेला आहे? ते आता तपासामध्ये कळेल. हरसूल के शिवाजी मैदान में आमरण उपोषण आंदोलन शुरू किया गया है, जिसकी वजह है रोड चौड़ीकरण की कार्रवाई में सैकड़ों गरीब नागरिकों के घर, मारुति मंदिर, बाबा साहब अम्बेडकर का पुतला,
दरगाह और मस्जिद आने वाली है। इनका कहना है कि सरकार विकास करे लेकिन धार्मिक स्थलों और गरीबों की छतें न उजाड़े। जब तक समाधान नहीं तब तक कुपोषण नहीं टूटेगा। इस आंदोलन का नेतृत्व कर रहे हैं यूनुस पटेल, हिम्मतराव मानिकराव शेड़के, सुरेश औताड़े, काशीनाथ बकले और जावेद यूसुफ सिद्दीकी। साथ ही गांव के सैकड़ों नागरिक भी शामिल हैं। जल्द ही हमारे शहर में महानगर पालिका चुनाव होने वाले हैं और इस बार चुनाव होंगे प्रभाग सिस्टम के जरिए। इससे पहले कभी इस सिस्टम से चुनाव नहीं हुए, इसलिए लोग पूछ रहे हैं कि वोट हम दे लेकिन गिना किसके पक्ष में जाता है। कितने नगर सेवक एक प्रभाग में खड़े होते हैं, महिलाओं और आरक्षित सीट कैसे तय होती है। इसी को समझने के लिए प्रशासन ने एक आसान भाषा में वीडियो जारी किया है जिसमें पूरा प्रभाग सिस्टम समझाया गया है कि आपका वोट कैसे असर दिखाता है और सीटें कैसे तय होती है। देखिए ये वीडियो। मतदान केंद्रावर कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 4 ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील। तुम्हाला मतदान एकूण 4 म्हणजेच अ जागा, ब जागा, क जागा व ड जागेसाठी करणे आवश्यकच आहे। उमेदवारांच्या संख्येनुसार या 4ही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर होईल। कदाचित या 4ही जागा 2 ईव्हीएम मशीनवर आखल्या जाऊ शकतात। 4ही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले असतील। अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी फिका गुलाबी रंग, क जागेसाठी फिका पिवळा रंग व ड जागेसाठी फिका निळा रंग असेल। प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल। अ जागेखालील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबा, लाल लाईट लागेल। याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। ब जागेसाठी हीच पद्धत वापरा, क जागेसाठी हीच पद्धत वापरा, ड जागेसाठी हीच पद्धत वापरा। एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य व सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील NOTA नोटा याचा अर्थ नन ऑफ अबव किंवा वरीलपैकी कोणी नाही असा होतो, ते बटन दाबू शकता। पण जरा विचार करा, कारण तुम्ही भारत देशाचे सक्षम मतदार आहात आणि तुमचं एक मत देशाचं भविष्य बदलू शकतं। तेव्हा योग्य उमेदवार निवडायचा प्रयत्न करा। ड जागेसाठी मतदान केल्यावर बजर वाजेल, याचा अर्थ तुमची 4ही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। धन्यवाद। तुमचं मत हीच तुमची ताकत। तो ये थी आज की कुछ अहम खबरें। आपसे कल फिर मुलाकात होगी, तब तक देखते रहिए हमारा एशिया।